हॅलो गाईज, वेलकम टू आर मिनी दहीहंडी व्लॉग. दरवर्षीप्रमाणे आम्ही सकाळी उठून माझ्या मामांकडे गेलो, जिथे आम्ही फुल फॅमिली दहीहंडी सेलिब्रेशनसाठी भेटतो. ओमकारनी तर खूप सहजच दहीहंडी फोडली, जे बघून मला वाटलं की अरे हे तर किती इझी आहे. बट जेव्हा वरती चढली तेव्हा कळालं की हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. पण सपोर्टला ओमकार समोरच होता, तर कशी बशी करत मी दहीहंडी फोडली. मग माझी मम्मा तर काय, तिला कसलीच भीती नाही वाटत. ती तर पटापट चढली, पण मध्येच बॅलन्स जाऊन पडता पडता वाचली. आणि नेमकं तिच्या वेळेस नारळ हंडीत आत गेला होता, म्हणून स्टाईलमध्ये डोक्यानेच दहीहंडी फोडली. मग काय मस्तच चेंगुळालं होतं. दरवर्षी आमच्या फॅमिलीच्या 2 मानाच्या हंड्या असतात, पण ह्यावर्षी सगळेच एक्सायटेड होते आणि विदाऊट प्रॅक्टिस एक एक करत कुशल, प्रचित, सस्विन, शर्विल, ताई, पिहू यांनी पण हंड्या फोडल्या आणि निव्यांच्या हातातून तर नारळच चटकला. त्यानंतर सगळ्यांनी खूप एन्जॉय करत डान्स केला. फुल फॅमिली असली की मजा तर येतेच. आणि असं दहीहंडी सेलिब्रेशन करून आम्ही निघालो गणपती डेकोरेशनला. त्याचा व्लॉग बघायचा आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, बाय.